मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवेळी जुन्या वादातून झालेली भांडणे सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणावर कोयत्यानं वार करत गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरचा खुनी हल्ला हा गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जखमी अक्षय जयवंत निकम वय वर्ष 27 राहणार मुसळे प्लॉट सांगली यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दीपक गंगाप्पा ऐवळे वय वर्ष 23 राहणार गुलाब कॉलनी सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी अक्षय निकम हा आपल्या कुटुंबियांसह 100 फुटी रोडवरील मुसळे प्लॉट येथे राहतो. गुरुवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास अक्षय हा त्याचा मित्र रितेश सकटे याचा वाढदिवस असल्याने हनुमाननगर येथील फडके क्लास समोर सर्वजण सेलिब्रेशनसाठी जमले होते. तेथे पार्टीवेळी सर्वजण दारू पित असताना रितेश सकटे आणि एक संशयित दीपक ऐवळे या दोघांमध्ये पूर्व वैमनस्यातून वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने ऐवळे त्याच्या जवळील कोयता काढून सकटे याच्यावर वार करत असताना अक्षय निकम हा मध्ये भांडणे सोडवण्यासाठी गेला. त्यावेळी कोयत्याचा वार मानेवर लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी निकम इमानी याने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दीपक ऐवळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.